गोकुळच्या 1108 सभासद संस्थावर जे अवसानात ज्या नोटिसा काही हेतू ठेवून त्या ठिकाणी काढण्यात आल्या त्याचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आम्ही सगळेजण सर्व संचालक मंडळ तुमच्या पाठीमागे आम्ही हिमालयासारखं उभं राहू, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही। आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची या ठिकाणी गोकुळची ही वाटचाल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चालू आहे। आज 20 लाखाचा टप्पा पूर्ण करत असताना तुमच्या सगळ्यांचं मोठं योगदान या दूध संघाला। आम्ही सर्व बसलेले संचालक आम्ही विश्वस्त जरी असलो तर या दूध संघाचे खरे मालक हे तुम्ही सगळे बसलेले मंडळी या ठिकाणी। आज हे कैलासवासी आनंदराव पाटील सोयकर साहेबांनी जे रोपटं या दूध संघाचं लावलं होतं आज तिथे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। आज आपल्या सर्वांच्या मोलाच्या योगदानामुळं हे दूध संघ प्रगती पथावर त्या ठिकाणी काम करत आहे। गोकुळच्या 1108 सभासद संस्थावर जे अवसानात ज्या नोटिसा काही हेतू ठेवून त्या ठिकाणी काढण्यात आल्या त्याचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही सगळेजण सर्व संचालक मंडळ तुमच्या पाठीमागे आम्ही हिमालयासारखं उभं राहू असा विश्वास तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो। एकूण 1108 आपल्या या दूध संस्था आहेत, त्यापैकी पोच उपलब्ध असलेल्या संस्था 739 आहेत आणि पोस्टाकडून परत आलेल्या संस्था 40 आणि पोच उपलब्ध असलेल्या संस्था 299 म्हणजे 339 अजून पोच नसलेल्या संस्था अशा उपविभागीय उपनिबंधकांच्याकडनं आम्हाला माहिती या ठिकाणी आलेली आहे। या सर्व संस्था आता मगाशी कुलकर्णी साहेब भाषण केले, मगाशी युवराज पाटलांचं भाषण झालं, आता कुलकर्णी साहेबांची 1974ची संस्था आणि रोज त्यांचं 350-400 लिटर रोज दूध संघाला दूध पुरवठा या ठिकाणी आणि तिने मला वाटतं त्यांच्या वडिलांच्या पासून तिने मतदानाचा अधिकार या दूध संघाला या ठिकाणी तिने मतदान केलेलं आहे आणि आता अचानकपणे त्यांना नोटीस आल्याने तुमची दूध संस्था अपात्र आहे असं त्यांना सांगण्यात आलं। म्हणजे एक अन्याय या ठिकाणी आमच्या दूध उत्पादक सभासदांच्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे। याला लढा मारून आपण सर्वजण मी तुमचं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही जे एकजूट या ठिकाणी दाखवला आणि आमच्या सर्व संचालक मंडळाला काल प्राथमिक स्वरूपात तुम्ही सर्वजण आम्हाला विनंती करण्यासाठी आला आणि तुम्ही सगळे संचालक आमच्या पाठीशी राहा अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला या ठिकाणी जे विनंती केला त्या विनंतीला आम्ही सर्व संचालक मंडळ तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो। तुम्हाला लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी मदत करू असा विश्वास या ठिकाणी देतो। आज दूध संस्थेला वाड्या वस्त्यातून धनगरवाड्यातून आपल्याला दूध या ठिकाणी येते आणि आमच्या तिथपर्यंत आमच्या टेम्पोच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूध आणण्याचं संकलन करण्याचं काम आमच्या या गोकुळच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे। तर खरा दूध उत्पादक यापासून जर वंचित झाला तर त्याच्या व्यवसायावर त्याच्या पोटावर पाय येण्याचं काम हे फार मोठं हे जे AROPच्या माध्यमातून चालू आहे ते फार मोठी अडचण आमच्या दूध उत्पादक सभासदांची त्या ठिकाणी होणार आहे। म्हणूनच आपण सर्वजण जे एकजुटी या ठिकाणी जे दाखवला आणि या लढ्याला आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन आपण आजच्या या मेळाव्याला आपण आलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आज पावसाळ्याचं लवकरच 1 महिन्यापूर्वी पावसाळा चालू झाला आहे आणि वाळ्यावर चाऱ्याची या ठिकाणी फार मोठी खंत आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे। तरी 1 महिना आधीच कारखाने बंद झाले आणि ओला चारा आज आपल्या जिल्ह्यामध्ये मिळत नाही। म्हणजे अशा वेगवेगळ्या निसर्गाच्या अडीअडचणी आपल्या समोर असताना आपण अनेक अडचणीवर मात करून आपण या दूध व्यवसाय या ठिकाणी आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आपण सगळेजण त्या ठिकाणी राब शेतामध्ये राबत असतो आणि हे उदरनिर्वाह एक शेतीला जोडधंदा दुधाचा म्हणून आपण त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत असतो आणि या बरोबर तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असा या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। आज काही दूध संस्थांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज आहे आणि तुम्हाला अनुदान देण्याचं काम 50,000चं आज गोकुळ दूध संघ त्या ठिकाणी 50,000चं अनुदान देण्याचं काम या ठिकाणी करते
अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या 32 योजना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी राबवलेल्या आहेत. त्याचा सगळा फायदा तुम्ही घ्यावा आणि या दूध संघाला दूध वाढवावं आणि ह्या हेतूनं आपण या सगळ्या योजना या ठिकाणी चालू केलेल्या आहेत. परंतु काही अपप्रवृत्तीमुळं आज जी आपल्यावर वेळ आलेली आहे ही वेळ जागीच आपण खिचून काढू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी, तुम्हाला मतदानाला तुमचा हक्क देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ तुमच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभं राहू असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी या ठिकाणी देतो. आपण सर्वजण आज उन्हाचा तडाखा असून देखील आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकजुटीनं या ठिकाणी आला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. काही प्राथमिक स्वरूपात आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे. आता या ऑफिसला निवेदन द्यायला जाताना आपण लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी निवेदन द्यावं. मेरिटवर आमच्या संस्था आहे ते यांना आपण एवढीच विनंती करा की आमच्या सगळ्या संस्था या मेरिटवर आहेत. त्यामध्ये आमचं म्हणणं ऐकून घेऊ आपण त्या ठिकाणी निकाल द्यावा. जे खरोखर चुकीचं असेल तर त्याला आपण चूक म्हणा, जे खरोखर बरोबर आहे त्याला आपण बरोबर म्हणा. अशा पद्धतीची यांना आपण त्या ठिकाणी विनंती करा. कसल्याही पद्धतीचं गोंधळ घोषणाबाजी न करता आपण लोकशाहीच्या मार्गाने आपण त्या ठिकाणी आपला हक्क मागण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात तालुक्यातून आलेले 12 प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जावं अशी विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो.